कुठं बोलती हो ले बोलती गाई जामजामी काय वाईट गुण म्हणलं 2-2 टीव्ही चालू आहे, एक टीव्ही बंद करून दे, हिचं बोलणं ऐकून दे. मम्मीला वाटलं आपल्या पोरगा हायटेड आहे गाईच. नाही नाही मम्मीला पप्पाला वाटलं मुलगा आपल्याला हायटेड आहे, चांगली एकदम अशी पोरगी येईल उंच लंबाटी बिंबाटी आणू आपण मस्त पैकी. तर त्यांना काय माहिती, मम्मीला काय माहिती तिची हाईट एवढीच पोरगी येईल म्हणून करा. हे बघा पिलू नको ना गो नको ना गो नाही मम्माची केस नाव बोलत मम्मा टकली झाली ना तुला आवडेल का टकली मम्मा. ही बघा मम्मा. तर तुम्ही सगळ्यांचं ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. पाहिलं प्रतीकच्या ब्लॉगमध्ये ते पण बोलणं गरजेचं आहे. आणि हे बघा झाली लगेच पळतो. पिलू तुला ड्रेस घालायचं ना वंदे मातरम. कोणतं डायपर यूज करते बघा हे वाला पॅम्पर्स यूज करते डायपर मी लक्ष्मीला खूप सॉफ्ट आहेत ना म्हणून मी हे वाले यूज करते. थोडेसे महाग आहेत पण थोडीशी नाही भरपूर महाग आहेत पण हे एक डायपर कितीला पडतो आपल्याला तो 15-16 किती डायपर आला तर किती आला किती रुपये किती आला डायपर 54 डायपर किती रुपये 700 700 डिवाइड बाय 54 का 44 एक डायपर पडला आम्हाला 16 रुपयाला. थांब ह्याच्यावर आहे ना किती दिले 44 आहे बघ 44 तेच 16 रुपयाला एक डायपर पडला. पिलू 16 रुपये एक खर्च आहे तुझ्या दिवसाचा. एक दिवसाचा नाही सॉरी 50 रुपये खर्च तुझा शिशूचा. मी तिला कायम डायपर नाही यूज करत. मी आता बघा तिला झोपायचं होतं मगाशी सकाळी उठल्यावरती प्रतीकने तिचा डायपर काढला होता मग त्याच्यानंतर आता तिला परत घातलाय एक डायपर. हा जेव्हा ती 2 वेळा सुरू करेल तेव्हा मी हा रिमूव्ह करेल आणि तिला मी डायपर नाही यूज करणार. मग त्याच्यानंतर तिला मोठे मोठे पॅन्ट्स आहेत ते यूज करणार. तिला डायपर आपण घालत नाही कारण झोपल्यावर तिला झोप चांगली व्हावी म्हणून डायपर घालतो. सू केली की ती उठती. हा टुंबलू मला असं लक्ष्मी पैसे झोपायला किती आवडतं. झोपली की जाते पुढे हो अशी झोपली होती पकडून मला. तिला इकडेच बघायचंय गाईस तिला तुमच्याकडेच बघायचंय. पप्पा काय करतोय मला असं लय बरं वाटतं. हो काय मम्मा सोड हा म्हण तिला सोड हा सोड म्हणा तिला सोड. मला खिलू दे म्हणा मला तू तुझं काम कर म्हणाव. हा सोड झाले चालू आता. गाईच सक्षमी 5 महिने झाली ते सांगती ती नवीन माइलस्टोन तिचा. खूप बोलतीये खूप दम लागतो तिचं ऐकून बोलणं आम्हाला दम लागतो. अक्षरशः तिला म्हणत होता मी टीव्ही बंद करतो बाई तू एक काय ते टीव्ही चालू राहून दे. नंतर काही हे बघा पिलू नको ना गो नाही मम्माची केस नाव बोलत मम्मा टकली झाली ना तुला आवडेल का टकली भांड त्याशी भांड पप्पाला त्रास देते माझ्या म्हणा पप्पाला त्रास देते नको किती जाम पकडलाय मी सोडते तरी तिची मोठं माझ्या पप्पाला त्रास देते म्हणा. हा नको हा बाबा मला दूध प्यायला लागतं म्हणून सोडते म्हणा तुला म्हणून सांग. हा पिलू जाऊन दे पिलू दूध प्यायला तुझ्या तिकडे जायचंय सोडून दे त्यात होती मोठी झाल्यावर. हा दूध प्यायचं तिकडे जायचंय. नको मम्मा नको छोटीच केस आहे माझी म्हणाल नको बोलू म्हणा छोटीच केस आहे माझी कशाला बोलते हो. गोंडसले हसते आमची गोंडस. गाईस तुम्ही बोला यायशी बाबा आम्हाला तर दम लागतो बोलू तुम्ही गप्पा मला यायशी मला हा मला गप्पा आता मालकी गोंडस माझी गोंडस पली हो ही तुझी गोंडस पर्यंत मी कोण हटळ हे बघ ही माझी गोंडस हडलू. पायलचा अवतार माझा अवतार ओके पायलचा अवतार लयच खराब झालाय. उद्या आम्ही जाणार आहे 15 सेलिब्रेट करायला. तिला तिचा आवाज तिला नवीन वाटतोय आणि तिला सारखं तिचा आवाज ऐकूच वाटतोय ना म्हणून चाललंय कळतं का तुला तिचं. हे बघा हा बोला का डिस्टर्ब केलं तू तिला हसून बघू
ना. मी काय बोलते तुझं लक्ष आहे का माझ्याकडं? काय बोलते मी? खाऊ? हे बघ तिच्या सगळ्या अंगावर पण माझे केस आहेत. तिथे जाऊन दे. हे बघ हे बघा पायल काय पायलची केस बघा. दम ना पिलो थोडं दम खा. हा हा हे बघा पडलू पलतू धनाक 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 धनाक. एवढं हे ना फक्त एवढंच पाहिजे ह्या प्लॅनच पाहिजे म्हणजे असं दोन नसलेले हे नको आहे. नको नाही हे पण नको. ते बघा इथून आहे ना इथून एवढंच पाहिजे वाटतं पलीकडचा. हे आम्ही किचन तोडतोय आता कारण की खूप पसारा होता इथं. है ना? आणि त्याच्या खाली असे गॅप इकडे हे नाहीये असं आहे इथून असं आहे. हे आपल्याला एवढंच पाहिजे इकडून तिकडं आणि हे असं करून ह्या साईडला तोंड पाहिजे असे गॅप म्हणजे 3 कप्पे करायचे. 3 कप्पे पाहिजे म्हणजे असे. हा असे हा आणि बाकी सगळं काढून टाकायचं कसे साईड म्हणजे जागा जास्त करायची आपल्याला जागा कमी होती तिला. हा इथंच यूज करू. हा ह्याला काय तुमचं वजन नसतं पण बाउलला वजन असतं त्याच्यामुळे डबल करायचा. ह्याला किती खर्च होतो आता तुम्हाला अंदाज सांगा मला. कडप्पा कितीचा येतो? हा कडापा तुम्हाला लय झालं 2,000-1,000 रुपये मध्ये होते. पण एवढं थोडी लागणार आहे आपल्याला. लागणार. आपल्याला एवढंच पीस लागतो की कडप्पा. बरोबर आहे. तुम्ही तो 200 रुपये रनिंग पोटवाला भेटतो तो. कडक असतो तो कडक म्हणजे तुम्ही काय जरी आदळलं तरी तुटणार नाही कारण बाऊल तुम्ही 3-4 हजार रुपयाचा बाऊल आणणार आहे लक्षात. आणि साईडला हे वापरू शकतो ना हे कडप्पे साईडला ह्याच्या उभे असेच उभे उभे हे वापरू आपण. हा फक्त वरचा आणायचा का पीस? हा फक्त वरचा पीस आणा. एवढा? हा जे काय तेवढी लांबी वगैरे घेऊन मोजून जेवढा एवढा करा ना आपण तेवढाच हो हो तेवढंच. तेवढंच. हा दुकानाचं पण मीच केलं. ते म्हणले की तुम्हाला काय करायचंय तुम्ही करायचं आणि जेव्हा कधी आता इथंच राहणार आहे आम्ही पण राहायचं म्हणून तर करतोय तसं कारण की हा वाटतं तर काही कामाचं नाहीये. इतका पसारा होतोय काही आणलं की ह्याच्यावरच. आणि उंची पण भरपूर आहे. अहो लय उंची ह्याची लय म्हणजे लयच आहे. काहीच करता येत नाही. नाही येत. काय भाजी बिजी हलवायची म्हणलं तुम्हाला तरी सांगते हे पण भाडे करून साठी केलता आता भाडे करून राहत नाही भाडे इथं. करून नाही ना आता हे वैतागून मी हे पडदे लावले इतकं घाण तर असं दिसतं ना सगळं काय पण ठेवलं ना सामान घाण दिसतं म्हणून ठेवायचंच नाही म्हणून हा तोडूनच टाकू असं. काढा हेच कामाला करू आपण. हा हेच वापरायचे ते. फक्त बाउलच्या खाली दुसरा आणा हा कारण कडक असतो तो ओपन पण तुम्ही पैसे थोडे कमी करा. ऐका ना ताई लेबर असे काही नाही मी तुमची पोरगी आहे समजून तुम्ही कमी करा. लय ब्लॅकमेल करते बाहेर. आमचं बोलणंच आहे. कडप आपली जागा मोकळी करायची. हिचं तोंडच बंद. काय आमचा प्लॅनिंग आहे तुम्हाला सांगतो मी एकदा. पायल सांगाल तुम्हाला. या घर मालकीन या घर मालकीन आलेले आहेत. कमी जो किचन वाटा आहे पहिले इथं भाडेकरू होते पप्पा मम्मी आणि प्रतीक खालीच राहायचे म्हणून हे वाला वरचं जे घर आहे ते भाडे दिलं. मम्मीचा ह्यांचा प्लॅन होता की लग्न झाल्यानंतर इथं म्हणजे हे आमचीच रूम असणार. तेव्हा मी नवरी नव्हते माहित नाही तेव्हा तुझं लग्न झालं तुझं. नाही तसं आहे वे म्हणजे मम्मीला माहित नव्हतं एवढी बुटकीच नाही. मम्मीला वाटलं आपल्या पोरगा हायटेड आहे काही. तशी नाही एवढी रील्स नाही मम्मीला पप्पाला वाटलं मुलगा आपल्याला हायटेड आहे चांगली एकदम अशी पोरगी येईल उंच लंबाटी बिंबाटी आणू आपण मस्त पैकी. तर त्याला काय माहिती मम्मीला काय माहिती तिची हाईट एवढीच पोरगी येईल म्हणून कारण मम्मीचे स्वप्न सगळे बंड झाले आमच्या. तसं नाही म्हणायचं मला म्हणजे अशी पोरगी येईल तिचा एवढा पसारा असेल घरात तिचे एवढे कपडे आणि बुटकी पण पोरगी असेल काहीच. बघ आता पायल थांबली तू माहिती बघा पायल थांबली तर स्वयंपाक करायला उभी. इथं मला बरोबर आहे उलट खालचा जो वाटतंय ना तो आपल्याला हे वाटतं मला हायटेड हा बरोबर बरं काय करते सांग काय करायचं नेमकं इथं. मी सांगते तेच सांगते ना. मम्मी बाबाला माहित नव्हतं की एवढा माझा पसारा असेल ठीक आहे तर हा पसारा ठेवायला जागा नाहीये मी तुम्हाला खरं सांगते म्हणून हा आम्हाला नाईलाज आणि किचन वाटा काढावा लागतोय. आता सक्षमी उद्या मोठी होणार ती म्हणणार मम्मी मला ते प्लास्टिकचं कपाट नको मला चांगलंच कपाट पाहिजे म्हणून आता काही ना काही करावंच लागणार आहे आम्हाला. म्हणून आम्हाला पहिली गोष्ट जागा पुरत नाही एवढीसा एका रूम मध्ये तर आम्ही काय करणार ते सांगायचं तुला काय करणार ते सांग. तेच सांगते ना मग ऐक की हे बघा हा सक्षमी काय म्हणणार पुढचं नको सांगू तुम्हाला. ठीक आहे आता हा पसारा आहे ना सक्षमी काय म्हणेल पुढे जा तू तुझ्या मनात सांग ना खरं सक्षमीच्या नावाखाली मला बद्दल हे करतीस. हे बघा गाईज आता हा पसारा आहे ना सगळं मी रिकामं केलंय बघा इथला हे सगळं वरती ठेवलं होतं अर्ध सामान खाली आहे म्हणून इग्नोर करा पसारा. तुम्हाला सांगते मुद्द्याची गोष्ट नशीब गाईच
हे माझे Finally. केस कंगव्यातले केस पण इग्नोर करा. हे बघ पाहिला पण कारण काय बोलते आहे का? हा इथून एवढाच असा छोटूसा किचन ओटा करणार आहे. त्याच्या खाली जे आहे इथं सगळे असे या साईडनी कप्पे कप्पे करणार आहे, 3 कप्पे. येस. सगळं सामान खालीच राहणार, वरती काहीच नाही राहणार. हे इथं सगळं वरती खाली वरती राहणार. मला काहीतरी शोचं वगैरे सजवायचं असेल तर ते मी इथं लावणार आहे. बाकी हे सगळं सामान जे आहे एक्स्ट्रा ते खाली जाणार. ओके. ते सक्षमीचं सामान आहे सगळं वरती, डायपर वगैरे ते वाईप्स वगैरे. मग ते पण आहे ना, हे बेसिनचा जो कप्पा बनवणार ना आपण त्यात जाणार आहे. बेसिंगचं काम इकडे काय करा सांगा एक्स्ट्रा. पावडर फ्युडर सगळं आहे ना, ते जे 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 बेसिनचं सगळं इथं सामान बेसिंगचं काय करणार आहे ते सांग. हा सांगते मुद्दा पोरगी माझी लय वाढ लागली पाहिजे मागं. सांगते. इथं आम्ही बनवणार आहे एवढाच साईजचं बेसिन बनवणार आहे, जे असणार आहे असं वरती. हे बेसिन आम्ही काढून टाकणार आहे. फक्त असं वरती एकदम छान मॉडर्न पद्धतीचं, फक्त हात धुवायला आणि जेवलेलं 2-3 भांडे धुवायला. यस तेवढं बेसिन नाही. आणि मधला पट्टा एवढा पैसे सगळा मोकळा असणार आहे काहीच. इथून एवढा पत्ता असं जो असणार आहे रिकामे असणार. मी इकडे जाणार आणि असं जेवण बनवणार, इकडे फिरणार आणि इकडे हात ठेवणार. इकडे हात धुणार. यस. तर आमची पोरगी एकटीच बरोबर करते काहीच. आता बोल. अरे तिला तिचा आवाज ऐकायला नवीन वाटतंय. छान. औ तुझ्यासाठीच कळतोय चांगलं. हा तू मोठी झाली की नाही मस्त तिथे बेसिन मध्ये हात धुणार असे करून, मस्त फोटो काढणार. नाही खोटं बोलती. खोटं बोलती मम्मा पिलो खोटं बोलती. हो ले बोलती काही जामजामी कारवाई तगून म्हणलं 2 टीव्ही चालू आहे, एक टीव्ही बंद करून दे, हिचं बोलणं ऐकून दे. कंटिन्यू बोलती पोरगी. जेव्हा बडबड करायला लागल तेव्हा आमचं डोकं येडं करून टाकल पोरगी आमची. कुठं दाखव. हे बघ खूपच मोठा बघ, म्हणून मी केस विचारत नाही ना, ते दुष्परिणाम आहेत. हे बघ केस बघ माझे, हे दिसतंय एवढे केस गळलेत. आता ते चालू तशीच ते. काय करू? तू विचारत नाही केस रोज काय करणार त्याला? वेळ नाही एवढं भेटत. आज तू घरी एवढं म्हणून मला वेळ भेटलाय बघ. तू ह्या टायमाला बाहेर जातोस. हो या टाइम पप्पाचे 5 करतो. मला असं होतं पप्पा की नाही गेले आज आणायला माल, त्यामुळे फ्री म्हणलं पाहिजे प्रमोशनचे पेंडिंग काम आहे ते करून घे. आता शांत झाली. किती हुशार तर किती नाही. झाले बंद झाली. हा आता चालू होईल. ले बोलायचं मला गाईस आता कुठं प्रतीकला मला शांततेची सवय झाली होती. हिचं तोंड दिवसभर चालू असतं. गोंडस पुली मम्मा म्हणा मम्मा पप्पा म्हणा. तू बोलला ना म्हणजे शांत होते लगेच. गोंडस पुरी माझी गोंडस पुली पिलू काही का. आता उभी घेतल्यावर नाही बोलणार जास्त. बापाला खोटं ठरवलं मी. कसं आहे मग? तिला भूक लागलाय पाहिजे. ओ माझे बच्चा, गोट गोट ओ माझे बच्चा, शान माझा कुछ हसते ग बाबू. आता तुम्हाला दाखवते मी. हा सगळा जो पसारा आहे बघा, इथे पाळण्यात धुतलेली कपडे आहेत, मला घड्या करायच्या. तिथे धुतलेले कपडे त्याच्या घड्या करायचे ते. आणि अर्धा तास झालं मी फक्त केसातला गुंताच काढतीये. अजून मशीन लावायची कपड्याची. अरे बास, हे कपडे मशीनला लावायचे ते. अजून हे सगळं किचनवरचं सामान मी काढून ठेवले, ते मला भरून ठेवायचंय. ही माझी शेगडी ती पुसायची इंडक्शनची. हे सगळं व्यवस्थित करून ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये हे माझे वरचे भांडे आहेत इंडक्शनवरचे. यामध्ये जे कपडे आहेत मी असं गटुडं बांधून ठेवलंय. हे मला देऊन टाकायचे जे मी घालत नाही कपडे. अशा गोष्टी घरात ज्या मी वापरत नाही
कपडे पण असे जे मी वापरत नाही ते मी आता आहे ना ठेवून देणार आहे, किंवा मी कोणाला तरी देऊन टाकणार आहे ज्यांना गरज असेल ना त्यांना. तर मी एवढे कपडे यूज करत नाही, माझी थोडीशी तब्येत पण वाढली आहे, तर ठेवून काय करायचे म्हणून देऊन टाकू आपण कोणाला तरी ज्यांना कपडे लागेल त्यांना. चला, भरपूर कामं बाकी, मला प्रमोशन पण करायचे अजून. आणि बघू आता ते आमच्या किचन अट्ट्याचं बघू काय होतंय. आणि सगळ्यात पहिलं मी आता सक्षमीला झोपवणार आहे, कारण ती मला व्हिडिओ करून देणार नाही आहे गाईज. बघा, ऐका चला, वरचं थोडंसं आवरून खाली आले किचनमध्ये. आता मी बनवते मस्त आज शापूची पातळ भाजी, आणि संध्याकाळचा पण कुकर लावलाय, अख्खा मसूरची डाळ लावली ह्याच्यामध्ये, त्यात कांदा टोमॅटो मिरची टाकली शिजताना. गाईज, प्रतीकला मस्त चहा बनवलाय. चहा बिस्किट खाऊन आता प्रतीक लगेच निघणार आहे. लवकर ये. लवकर नाही, आज आम्हाला सक्षमीचा शूट करायचा होता, पण नंतर आपण काय विचार केला, उद्या असं तिला कपडे आपण सकाळी उठल्यावर घालणारच आहे. सकाळी शूट करू आणि सकाळी सगळं करून घेऊ, डबल तिला 9 वाजेपर्यंत पोस्ट करू. आणि आता सक्षमी मेन पॉइंट ती झोपली होती खूप वेळ, है ना रे? काल झोपली नाही काहीच. काल पप्पा घरी होते ना, म्हणून तिने पूर्ण केली झोप. हो. आता खा तू पटकन, आणि लवकर जा, लवकर खाऊ शकत नाही रे, लवकर म्हणजे घरातून जा आणि लवकर ये घरी. असं पटकन खाऊ शकत नाही, हळूहळू का करा मी चहा. हो तेच म्हणलं, पटकन खाऊ शकत नाही. तर गाईज, आम्ही आलो झोमॅटोवरून जाऊन. मी आलो जाऊन. आज जरा लवकर आलो. घरापाशी शेवटची ऑर्डर होती, म्हणलं जाऊन आता घरी जावं. काय म्हणलं तर परत लांब पाठवतील, त्यापेक्षा म्हणलं घरीच जावं. तर आता मी आलो आहे घरी, मस्तपैकी पडल्यातून जेवायचं आहे मला. आणि हे बघा, आज मी स्क्रीनमध्ये दाखवतो स्वतःला. नेहमी आम्ही बॅक कॅमेऱ्याने दाखवतो, आता मी घरात आहे म्हणून स्क्रीनने दाखवतो. आणि कशी बघते स्वतःला आणि बोलते तशीच. तुमचं किती आमच्या कलरमध्ये फरक आहे बघा गाईज. उद्या आपल्याला जायचं आहे. आपल्याला काय उद्या आपल्याला जायचं, सकाळ उठायचं आहे. सकाळ उठ, झेंडावंदन. अयो किती हसते माझे पिलू. सकाळ झेंडावंदन करू आपण, काय चिमणं. तर आमची तयारी झालेली आहे. सक्षमीचे कपडे तर देऊन वॉश केलेले आहेत. अगं पहिल्यांदा बघते ना स्वतःला अशी स्क्रीनमध्ये, असं नाही बघायचं. चला इकडं बघा. तर आम्ही पण व्हाईट कपडे घालणारे मस्तपैकी. कसं बघायचं हिला, कसं बघायचं आहे. हे बघा बघण्यासाठी बघा. हे बघ कशी धडपड चालू तिची बघायला. इकडे बघ, चल माझ्याकडे. पिलू माझ्याकडे बघतो, माझ्याकडे बघ. नाही माझ्याकडे बघायचं नाही, इकडे बघ. चल, स्क्रीन नाही बघायची. ओ पिलू, स्क्रीन नाही बघायची. इकडे तोंड कर. हे बघा किती म्हणजे मान अशी टाईट करून, हे दिसलं का, टाईट करून वळवते, पण तिला काही तिकडे बघायचं. हां, तर आम्ही सकाळी उठणार आहे. लवकर जायची इच्छा आहे आमची, पण लवकर नाही जाऊ शकत सक्षमीमुळं. पिले लय मारीला. तर आम्ही झेंडावंदन झाल्यावरच मला असं वाटतं आम्ही सकाळी उद्या पोचल 9 नंतर. सक्षमीची थोडे वगैरे फोटो वगैरे काढू म्हणलं उद्या. थोडं तिला घराच्या बाहेर पण नेऊ जरा, सकाळी काहीतरी दाखवायला वेगळं. आमचे कपडे वगैरे सगळे रेडी, सक्षमीचे कपडे पण रेडी आहे. आणि त्यासाठी मी आणला झेंडा वगैरे आणलेला आहे. बांगड्या आणल्यात त्या कलरच्या, 3 कलरच्या. नंतर इथं बॅच आणलेला आहे, ते तुम्हाला उद्या कळलं सगळं सक्षमीचा लुक केल्यावरती. आणि मॅडमला किती बघायचं आहे, पप्पा बघायचं इकडं बघा. म्हणून पोरांना कधी स्क्रीन दाखवायची दिसली तिला मग तर त्याला तिकडंच बघायचं तिला. तर तयारी आपण करूच. आता व्लॉग तर काय होणार नाही, मी पण खूप दमलो आहे. आणि पाय खाली गेली आहे बहुतेक. ती आता खालूनच मला अंड्याची पोळी घेऊन येते असं मला वाटायला लागलं आहे. तर आता मी अंड्याची पोळी वगैरे खातो आणि झोपतो मस्तपैकी. सक्षमी पिलू बाय कर म्हणा. उद्या मी जाणारे झेंडावंदन करायला. झेंडावंदन करून आलं की तुम्ही ब्लॉग बघा माझे म्हण. तू असं बोलशील ना ब्लॉगमध्ये, बघायचंच तिला. एवढं तरी बोलणार का नाही. किती बघायचं तिला मोबाईलमध्ये, किती बघायचे, का बघायचं तिला एवढं. हे बघा पण नको तिला. आणि ते किचनचं काम का करायचं आहे, ते पण चेंजेस अजून एका दोघांना विचारावा असा विचार चालला आहे आमचा. कारण की एकाला इथून लगेच
चेंजेस करणं खूप खर्चिक काम झालं आहे. ते खर्च जास्त वाटतो त्यासाठी. तर बघूया आपण काय होतं ते. अजून एका दोघांना विचारून आपण ते पण चेंजेस करून टाकू. बाय कर पिलू, बाय कर, बाय कर सगळं. प्लीज गाई एका दिवशी आम्ही यूट्यूबला लाईव्ह येऊ आणि तुम्ही स्वतःच हे सगळं बोला. आम्ही तर जमतोय बोलून बोलून. ले गप्पा मारती, ले बाप्पा मारती. तुम्हीच गप्पा मारा. आम्ही लाईव्ह होतो एका दिवशी हिला पिलूला घेऊन यूट्यूबला आपल्या. बाय बाय. तर भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन उद्याचा 15 कोटचा ब्लॉग. सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. तुम्हाला आता सक्षमीच खूप बघायला तुम्हाला पाहिजे, मला चांगलं माहिती आहे.